मंडळी, मुहूर्तशास्त्रामध्ये राहू काळ अशुभ मानला जातो. प्रत्येक वाराला ठराविक वेळ राहू काळासाठी निश्चित केलेली असते. प्रत्येक दिवशी साधारण 1.5 तास राहू काळासाठी निश्चित केलेला असतो, जो वेगवेगळ्या दिवशी म्हणजे वेगवेगळ्या वारा दिवशी वेगवेगळ्या वेळेला येतो. राहू काळ हा चांगला काळ मानला जात नाही. या काळात सुरू केलेले कोणतेही नवीन काम, कुठलीही नवीन यात्रा, नवीन दुकान, नवीन घर, नवीन व्यवसाय सुरू केला तर शुभ फळ देत नाही. ते काम कधीच पूर्ण होत नाही. त्या कामामध्ये असफलता येते. कोणत्या वाराला आणि केव्हा असतो बरं हा राहू काळ? तर प्रत्येक रविवारी संध्याकाळी 4:30 पासून संध्याकाळी 6 पर्यंत राहू काळ असतो. सोमवारी सकाळी 7:30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत राहू काळ असतो. मंगळवारी दुपारी 3 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत राहू काळ असतो. बुधवारच्या दिवशी दुपारी 12 ते दुपारी 1:30 पर्यंत राहू काळ असतो. गुरुवारी दुपारी 1:30 ते दुपारी 3 पर्यंत राहू काळ असतो. शुक्रवारी सकाळी 10:30 ते दुपारी 12 पर्यंत राहू काळ असतो. शनिवारी सकाळी 9 ते सकाळी 10:30 पर्यंत साधारण 1.5 तासाचा हा कालावधी असतो प्रत्येक दिवशी. तर लक्षात ठेवा की ज्याची राहूची महादशा किंवा अंतर्दशा चालू आहे किंवा ज्यांचा राहू कुंडलीमध्ये बिघडलेला असतो, अशा व्यक्तींनी कुठल्याही उपचारासाठी राहू काळामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी जाऊ नये, अन्यथा कष्ट सहन करावे लागतील. ज्यांची राहूची महादशा चालू आहे किंवा कुंडलीतील राहू बिघडलेला आहे, अशुभ आहे, त्यांनी राहू काळामध्ये राहूचा मंत्रजप केल्यास राहूपासून शुभफळ प्राप्ती होते. अडचणीने किंवा नाईलाजाने आपल्याला कोणतेही काम सुरू करावे लागत असेल किंवा चुकून काम सुरू केले असेल तर आपण त्यासाठी हनुमंताचा जप करावा आणि गूळ आणि चणे आणि पाणी ग्रहण करावे. चुकून राहू काळात प्रवास सुरू करावाच लागत असेल तर घरातून एखादी वस्तू किंवा एखादा रुमाल आपण घरी परत येईपर्यंत घराबाहेर ठेवावा. त्यामुळे राहूचा राहू काळ आहे त्याचा दोष लागत नाही, अशी परंपरागत मान्यता आहे. आणि हा उपाय प्रभावशाली सुद्धा तितकाच आहे. आपण लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे कोणतेही शुभ काम राहू काळामध्ये करू नये. तर धन्यवाद.